छावा भाग 82. दिवसांनी रात्रीशी हातजमाई करून थंडीला पिटाळून लावले. पौषाचे दिवस आले. पंडित मंडळींच्या संगतीत काव्यशास्त्र, राजकारण, धारावसुली यावरची चर्चा संपवून संभाजीराजे खबरा घेण्यासाठी सदरेवर आले. त्यांना अदब देत परशुरामपंत खडे झाले. खंडोजी बल्लाळ, रायाजी, अंतोजी यांनी सदरेच्या बगला धरल्या. बोला चिटणीस. सदरी बैठकीवर आसन घेत संभाजीराजांनी सवाल घातला. रांगणा, विशाळगड तर्फ कोल्हापूर असा पन्हाळा सुभ्याचा बहुतेक सारा धारा जमाबंद झाला आहे युवराज. पावसाच्या महामूर झडीनं मावळतीच्या मुलखाखालील काही शिवारं धुपणीला लागलीत. ते कुणबी तेवढे धारामाफीची अर्जी करताहेत. परशुरामपंतांनी दफ्तरी करिना पेश केला. त्या मुलखाचा देख करून शहानिशा घेऊन त्यांना धारा माफ करा. संभाजीराजांनी निवाडा दिला. कर्नाटक देशाहून हे खबरगीर रुजू झाले आहेत. त्यांनी थोरल्या स्वामींच्या फत्तेच्या खबरा आणल्या आहेत. परशुरामपंतांनी खबरगीरांकडं नजर दिली. गिरदीला रेललेले संभाजीराजे पुढेसे झाले. सरकार, थोरल्या धन्यांनी होदीगिरीच्या रानात कैलासवासी स्वामींच्या समाधीचे दर्शन घेतले. दानधर्म केला. एका खबरगीराने पुढे होत मुजरा भरला. भृशतबलान्वय सिंधू सुधाकरहा, म्हणजे सिंधू सागरासारखे बलशाली असलेले राजे शहाजी. संभाजीराजांच्या मनी बुधभूषणम फेर टाकून गेला. एका दगडी छत्रीसमोर गुडघे टेकून छत्रीला माथा भिडविलेले आबासाहेब त्यांना दिसू लागले. आम्ही या मोहिमेत आपल्या दिमतीला असतो तर आबासाहेब, आम्हासही आमचा माथा त्या छत्रीसमोर नमता करण्याचं भाग्य लाभलं असतं. एक दुखरा निश्वास सदरेवर उमटून विरला. कोलार, अरणी, तोरगळ, गदग असा मुलूख मारून थोरलं धनी बेलवाडीला भिडलं. वाडीच्या गढीची राखण मल्लम्मा देसाईनं नेटानं करण्याची शिकस्त केली. ईश्वर प्रभू देसायाच्या या विधवा अस्तुरीनं 1 हप्त्यांवर आपल्या फौजसंग मुकाबला दिला. आखरी सखुजीराव या आपल्या सरदारानं गढीवर कब्जा केला. दुसरा खबरगीर बोलता बोलता अडखळला. काय? संभाजीराजांची उत्सुकता ताणावर पडली. सखुजी घसारला. त्यानं रांडमुंडबाईची बेइज्जत करायची खटपट केली. थोरल्या धन्यांनी समद्या तळामोहर त्याचं तावल्या सांडशीनं डोळं जाळण्याची सजा फरमावली. ते ऐकताना साऱ्या सदरेवर शांतता पसरली. बेलवाडी मल्लम्माला महाराजांच्या मोहर पेश करण्यात आलं. तिच्या काखेत तिचं एकुलतं एक प्वार होतं. बाई धीराची होती. थेट महाराजांच्या बैठकीपतूर पुढं झाली. महाराजांच्या मांडीवर काखेतलं प्वार ठेवून पिळानं म्हणाली, गढी जिंकलासा, ह्यो गडीचा वारसबे सांभाळा आता. आम्हाला काढण्या घालून टाका कोठीत. ते ऐकताना महाराजांचं डोळं पाझरलं. मांडीवरच्या पोराला थोपटीत धनी म्हणालं, बाई, तुम्ही थोर आहात. आम्हास बहिणीसारख्या आहात. ही गढी आम्ही तुम्हास चोळीखानासाठी बहाल करतो आहोत. महाराजांनी मल्लम्माची सुटका केली. खबरगिराचा आवाज धरल्यासारखा झाला. जगदंब जगदंब. चिटणीस, भाग्यवान भाग्यवान आहे तो बच्चा, ज्याला आबासाहेबांच्या मांडीवर बसण्याचा मान मिळाला. या खबरगिरास पेहराव बक्ष करा. संभाजीराजांनी खबरगिरांची कदर केली. ते निघून गेले. संभाजीराजे बैठक सोडण्यासाठी उठू लागले. एवढ्यात चिटणीस पडल्या आवाजात म्हणाले, कुणी एक थैलीस्वार आला आहे मोगलाईतून. भेट मागतो खाशांची. संभाजीराजांच्या कपाळी आठ्या धरल्या. डोळ्यात नाराजी उतरली. तरीही ते शांतपणे म्हणाले, पेश करा. मोगली पेहराव धारण केलेला हारकारा सदरेस दाखल झाला. तस्लीम देत म्हणाला, हुजूर, आपको खलबत खाने में मिलने का हुक्म है मुझे.
खामोश. वाटेल त्या वरकडास खलबतात भेटत नसतो आम्ही. कोण काम आहे? जबान पेश कर. संभाजीराजांचे डोळे ठिणगू लागले. जी. लटलटत्या हरकाऱ्याने तहबंदा आडचा हिरव्या मखमली थैलीचा खलिता पुढे होत संभाजीराजांच्या पायांजवळ ठेवला. थैलीची गाठ उकलून संभाजीराजांनी खलित्याची वळी बाहेर घेतली. मजकुरावरून नजर दौडू लागली. तोच मायना. मशहुरल अनाम दाम दौलतहू जंगे बहादर शहजादा संभू. तोच मजकूर. आम्हास येऊन सामील व्हावे. मरातब होईल. दिलेर खानाकडून आलेला. झटका बसावा तसे संभाजीराजे बैठकीवरून उठले. निखारा फेकावा तसा तो खलिता त्यांनी हरकाऱ्याच्या अंगावर फेकला. विजेचा कोरडा फुटावा तसे राजबोल सदरेवर उठले. समजतो काय तुझा खान आम्हास? मागील खलित्यास जाब दिला. या खलित्यास हाच जाब. बेइज्जत होण्याआत चालता हो इथून. झपाझप चालत संभाजीराजांनी सदर सोडली. तसेच आपल्या महालात आले. अस्वस्थपणे फेर टाकू लागले. बराच वेळ त्यांना आपल्या महालात झरोक्यालगत येसूबाई आहेत हे ध्यानीही आले नाही. जेव्हा आले तेव्हा ते त्यांच्या रोखानं पुढे झाले. केव्हापासूनच्या उभ्या आहात? त्यांनी हलकेच विचारले. बराच वखत झाला, पण स्वारी आज नाराज दिसते. हिरवा गर्द शालू, तसलीच चोळी, हिरवे चुडे अशा साजात हळदवानाची नव्हाळीची छटा अंगभर चढलेल्या येसूबाई वेगळ्याच दिसत होत्या. कशासाठी केला आहे हा रानशृंगार आज? संभाजीराजांनी हसत विचारले. भलतंच. हा रानशृंगार नाही, ही चोरचोळी आहे. आमच्या आऊंनी केलेली. मतलब? संभाजीराजांना चोरचोळीचा मतलब कळला नाही. कुणाही परक्या स्त्रीला न कळविता आई आपल्या लेकीला चोरून लुगडं चोळी एकांतात देते, तिला चोरचोळी म्हणतात. येसूबाई हसून वळत्या झाल्या. तसे वळताना त्यांच्या जडावलेल्या हालचालीने संभाजीराजांच्या ध्यानात सारा प्रकार आला. शृंगारपूरच्या नदीकाठावरच्या मठात शिवयोगी व्याघ्रचर्म अंथरलेल्या उच्चासनावर बसले होते. त्यांच्या पायाशी एका पायरीवर संभाजीराजे बसले होते. त्यांच्या दुहाती केशवभट व गणेशभट जांभेकर उभे होते. मठाच्या कोण्यात ठेवलेल्या दगडी धूपदानातून धुराची उग्र मंगलवळी उठत होती. युवराज, तुम्ही पुरात कालीची प्रतिष्ठापना केलीत. रोज भद्रेची पूजा अर्चाही होते. पण ही रणमर्दिनी, तिची यथायोग्य शांत झाली पाहिजे. शिवयोगी धीरगंभीर आवाजात बोलले. आज्ञा व्हावी. स्वामी, आम्ही काली मातेची सांगाल त्या रिवाजानं शांत करू. युवराज, पुरुष कितीही पराक्रमी असो, त्याला ईश्वरी शक्तीचं पाठबळ लागतं. तुम्ही भद्रेसमोर कलशाभिषेक करून भाक घालावी. त्याने तुम्हाला तंत्रसिद्धी मिळेल. पोटी येणाऱ्या अपत्याचं अभद्र टळेल. शिवयोगी जपमाळ ओढीत राहिले. जशी आज्ञा स्वामी, पण तंत्रसिद्धीचा मतलब नाही समजलो आम्ही. तोच नीट समजून घ्या. त्या भावनेनंच अभिषेक करा. तंत्रसिद्धी म्हणजे कर्ता पुरुष म्हणून परिवाराच्या पालनासाठी साध्य केलेलं पुण्य. काली मातेच्या विधींमध्ये यासाठी कलशाभिषेक सांगितला आहे. आम्हाला वाटतं तुम्ही हा सविध कलशाभिषेक करावा. जी. संभाजीराजे विचारगत झाले. थोड्या वेळानं म्हणाले. स्वामींनी कलशाभिषेकाचा तपशील व मुहूर्त केशवभट आणि गणेशभट यांना द्यावा. युवराज कलशाभिषेक करणार. साऱ्या सुभ्यात ही वार्ता पसरली. तशीच ती रायगडी जाऊन पोहोचली. ती ऐकून सुरनीस अण्णाजी दत्तो सोयराबाईंच्या समोर रुजू झाले. त्यांनी कलशाभिषेकाबद्दल आपला अंदाज महाराणींच्या पुढे पेश केला.
आम्हास या अभिषेकात भला हेत दिसत नाही. शृंगारपुरी जासूद पाठवून वेळीच याचा माग घेणं हिताचं होईल. त्या सल्ल्यानुसार सोयराबाईंची चक्रे फिरू लागली. रायगडचे नजरबाज गोंधळी बैराग्याचे वेश घेऊन संभाजीराजांच्या सुभ्यात उतरले. पौष शुद्ध एकादशी तोंडावर ठेवून संभाजीराजांनी उपोषण केले. अभिषेकाचा दिवस उजाडला. वाड्यावर चौघडा दुडदुडू लागला. शिवयोग्याच्या पौरोहित्याखाली कलशाभिषेकाला सुरुवात झाली. वाजत गाजत भावेश्वरीच्या मंदिरातून कलश वाड्यावर आला. उंबरठ्यावर कलशासामने बळीची बकरी पडली. कालीमातेच्या मूर्तीसमोर तांदळाच्या चौकावर कलशाची स्थापना करण्यात आली. खांद्याभोवती रक्तवर्णी उपरणे पांघरलेले तसलेच कटिवस्त्र नेसलेले संभाजीराजे कालीला समोर धरून कलशाजवळ एका पाटावर बसले. चौरंगावर बसलेले शिवयोगी अभिषेकाचे विधी त्यांना सांगू लागले. केशव भट आणि गणेश भट यांनी राजकुळाच्या जन्मू घातलेल्या अपत्यांचे अरिष्ट निवारणार्थ मंत्रघोष धरला. प्रसन्नपणे संभाजीराजे आम्र आणि कुशाच्या पल्लवांनी पवित्र नद्यांचे जल, मधुरस, दूध यांचे कलशावर सिंचन करू लागले. युवराज, आता शेवटचा अभिषेक करा, शिवयोग्यांनी संभाजीराजांना सांगितले. कोणता? अशा आशयाने संभाजीराजांनी त्यांना नजर दिली. तुमच्या पावन राजरक्ताचा. शिवयोग्यांनी गणेश भटांकडे पाहिले. गणेश भटांनी नागवी तलवार ठेवलेले एक तबक उचलून संभाजीराजांसमोर धरले. म्हणा, जय भद्रकाली आणि तुमच्या अंगठ्याचे राजरक्त कलशावर सिंचा. शिवयोग्यांनी डोळे मिटले आणि स्वतःच मंत्रघोष सुरू केला. जय भद्रकाली. संभाजीराजांनी हाताऱ्याला उजवा अंगठा देऊन ठिबकत्या गरम राजरक्ताचा अभिषेक केला. हात जोडून डोळे मिटले. त्यांच्यासमोर साक्षात भद्रेची मूर्ती उभी ठाकली. जीव लावून ते डोळाभर तिला निरखू लागले. कलशाभिषेकाचा विधी संपला. चिपळूण, संगमेश्वर, करवीर अशा देवस्थानातून आलेल्या ब्राह्मणांना दानधर्म करण्यात आला. गोदाने झाली. या विधीने संभाजीराजांच्या पोटी जन्मास येणाऱ्या भोसल्यांच्या अंकुराचे अरिष्ट टळणार होते. पण याच विधीने खुद्द युवराज संभाजीराजांवर अंदाज नसलेले अरिष्ट येऊन कोसळणार होते. कारण रायगडची अखंड उतरंड उतरून एक थैली स्वार कानडी मुलखाकडे निघाला होता. त्याच्या कमरशेल्यात खोवलेल्या थैलीत एक गुप्त खलिता होता. महाराणी सोयराबाईंनी दिलेला. त्या खलित्याचा मजकूर होता. आता विशेष करून लिहिणे ते युवराजांबद्दल. शृंगारपुरी त्यांनी आपणास कलशाभिषेक करवून घेतला. यास्तव की आपले पुण्यवान जन्मदाते शक्य त्या टाकोटाकीने स्वर्गवासी व्हावे. मुलखाचे कुल राज्यपद ते आम्हासच मिळावे. मृगतोंडावर आला तसे शृंगारपुरावर चैतन्याची कशी झड उठली. सुभ्यात वार्ता आली होती. कर्नाटक सुभा रघुनाथपंत हनुमंते यांच्या देखरेखीखाली सुपूर्द करून छत्रपती महाराज मुलखाकडे परतीच्या वाटेला लागले. दिग्विजयी छत्रपती येत आहेत. 2.25 वर्षानंतर जिंजीपासून गदग तोरगळपर्यंतचे नवे राज्य उठवून. ही वार्ता ऐकताच केवढ्या तरी अनावर उत्साहाने संभाजीराजे वाड्याच्या सदरेला आले. कारभारी परशुरामपंत खंडोजी यांना त्यांनी याद फरमावले. भराभर त्यांच्या तोंडून आज्ञा सुटू लागल्या. कारभारी, पुराच्या दक्षिणेला आंबवतीची वेस उठवा. तिथं चौघड्या नगाऱ्याची सिद्धता राखा. परशुरामपंत, आबासाहेबांच्या परतीच्या तळाच्या रोखानं थैलीस्वार धाडा. लिहा, आम्ही आगवानीसाठी पायधूळ घेण्यासाठी शृंगारपुरी वाटेला डोळे लावून आहोत. खंडोजी, निवडीचे घोडाईत हुजुराती पेहराव देऊन सिद्ध ठेवा. त्यांना आमच्या पाठीने दौडायचे आहे. तुम्ही आमच्यासोबतच राहा. कुचराई करू नका. खासे आबासाहेब परतीला लागलेत.
महाराजांच्या परतीचा संभाजीराजांनी अंदाजाने धरलेला दिवस फुटला. पुराच्या दक्षिणेला श्रीफळाचे तोरण हिंदोळणारी आंबवतीची वेस उजळून निघाली. तिच्या बगलांना चौघडा नगारा सिद्ध होता. घरट्या घरट्यांसमोर रयताऊ कुणब्यांनी गुढ्या चढविल्या. भावेश्वरीच्या कळसावर तिकोनी भगवी पताका फडकू लागली. वाड्यावर राणू अक्का, येसूबाई, दुर्गाबाई यांनी ठेवणीचे ठाण काढून साज केला. फारा दिवसांनी आज धाराऊनेही टोपपदरी लुगड्याची घडी अंगावर मोडली. केसरी टोप मस्तकी शोभणारे जरीबतूचा जामा छातीवर दाटलेले, ठिपक्यांचा मांड चोळणा चढविलेले संभाजीराजे राणू अक्कांचे, येसूबाईंच्या आईसाहेबांचे दर्शन करून वाड्याबाहेर पडले. खंडोजीने दौडीची जनावरे व सरंजामे घोडाईत सिद्ध ठेवले होते. जय भवानी असे पुटपुटत संभाजीराजांनी घोड्यावर मांड जमविली. त्यांच्या मागे पिलाजी, गणोजीराजे आणि खंडोजी यांनी जनावरांवर बैठकी घेतल्या. त्यांच्या पिछाडीला उमाजी पंडित, केशव पंडित, कवी कुलेश असा पंडित मेळा स्वार झाला. सर्वांमागे 101 हुजुराती घोडाईतांनी शिस्त धरली. संभाजीराजांनी इशारत देताच सर्व पथकांच्या आघाडीला असलेली फुलमाळांनी सजलेली पालखी भोयांनी उचलली. छत्रपतींना बैठक देण्यासाठी ती नेण्यात येत होती. पथक चालले. संभाजीराजे आपल्या दिग्विजयी पित्याच्या स्वागतासाठी पुराची वेस ओलांडून कोसभर पुढे चालले. त्यांच्या छातीवरची माळ घोडचालीबरोबर हिंदोळू लागली. मन अनेक आठवणींवर हिंदकळू लागले. 2.25 वर्षांची उन्हा पावसातील मोहीम. आबासाहेब थकले असतील, पण तरीही ते हसत म्हणतील, कशाला सामोरे यायची तकलीफ घेतलीत? तुम्ही का परके आहात? कशा आहेत आमच्या सूनबाई? सर्वांसामने आम्ही कसा जाब देणार? मग ते मामासाहेबांना विचारतील, कशी आहे आमची कन्या? हा शब्दाशब्दांतील फरक. आबासाहेब बोलत असले की बोलतेच राहावेत असे वाटते. वेस मागे पडली. 1 कोसाचा पल्ला आला. पालखी थांबली. पथक थांबले. सर्व मंडळी पाय उतार झाली. घोडाईतांनी म्यानातील तलवारी बाहेर खेचल्या. खंडोजीने कमरशेल्यात छत्रपतींच्यावर उधळण करण्यासाठी सोनमोहरांची थैली घेतली होती. तिच्यावर हात ठेवून त्याने स्वारांची हारीने शिस्त लावून घेतली. आंबा घाटाने शृंगारपुरात उतरणाऱ्या वाटेकडे पथकातील डोळा लागला. प्रहर टळला. सूर्य कासरे मागे टाकीत आभाळात चढू लागला. पालखीचे आवरण सणाणून तापले. फुलमाळा सुकल्या. डोळे थकले. वर्दी घेण्यासाठी घाटात पेरलेल्या खबरगिरांपैकी एक दौडत येताना दिसू लागला. आशा पालवल्या. स्वार पथकाजवळ आला. संभाजीराजांनी लगबगीने त्याला चाचपला. कुठवर आले? धनी, आपला थैलीस्वार मागणं येतूया. सारे थैलीस्वाराची वाट बघू लागले. आता दुपार टळली होती. मने कुचमली होती. बऱ्याच वेळाने कदमबाज चालीने घोडा रेटणारा थैलीस्वार नजरेत आला. त्याला बघताच संभाजीराजांनी आपल्या घोड्यावर झेप घेतली. पुढे होत त्याला गाठला. कुठवर आलेत महाराज साहेब? संभाजीराजांनी उतावीळ सवाल घातला. कसा बसा थैलीस्वार पाय उतार झाला. मुजरा देत त्याने मान डोलावली. कमरेची थैली संभाजीराजांच्या हाती दिली. गडबडीने संभाजीराजांनी थैली खोलली. तीत खलिता होता. मतलब? संभाजीराजांच्या कपाळी आठ्याच आठ्या धरल्या. धण्यांची भेट झाली नाही. ते सामानगड, कोल्हापूर, सातारा मार्गानं पुण्याच्या वाटेला लागल्यात. पुण्याच्या वाटेस? संभाजीराजांची मुद्रा क्षणात बदलली. आबासाहेब आम्हास विसरले? की रागावले आमच्यावर? की रायगडी काही घडले? शंकांनी संभाजीराजांचे काळीज थडथडू लागले. चला,
परतूया. एक चांदीच्या कड्याचा वृद्ध हात संभाजीराजांच्या खांद्यावर चढला. आजवरची अदब बाजूला ठेवून आपल्या जावयाची व्यथा जाणलेला तो हात पिलाजींचा होता. पथक परतले. आता आंबवतीच्या वेशीवर सांजेची काळी झांझट उतरली होती. त्यामुळे तोरण नीट दिसून येत नव्हते. कुणब्यांनी चढविल्या गुढ्या खाली घेतल्या. कुणाशीच काही न बोलता संभाजीराजे आपल्या महालात आले. त्यांच्या मागून कधी नव्हे ते आज गणोजीराजे येत आहेत हे त्यांच्या ध्यानी आले नाही. महालात क्षमादाने जळत होती. संभाजीराजांनी डोईचा टोप चौरंगीवरच्या तबकात उतरला. युवराज, गणोजींच्या आवाजाने संभाजीराजे दचकले. तरीही स्वतःला सावरीत म्हणाले, बोला. युवराज, खरोखरच तुम्ही नावाप्रमाणे शंकरासारखे सांब भोळे आहात. मतलब? संभाजीराजांचे मानेवर रुळणारे केस डोलले. त्यांनी गणोजींच्यावर नजर रोखली. आम्ही सांगतो काय झाले आहे ते. छत्रपतींनी ही वाट का टाळली ते. तुम्ही कलशाभिषेक केलात तो छत्रपतींचे काही बरे वाईट व्हावे म्हणून अशी बोलवा रायगडावर उठली आहे. स्वतःला राज्यपद मिळावं म्हणून युवराजांनी कलशाभिषेक केलाय असे गडावर बोलले जाते आहे. गणोजी, बस कर आहे. दोन्ही कानांवर तळहात ठेवून संभाजीराजे केवढे तरी थरकते ओरडले. सांभाळून असा एवढंच सांगतो आम्ही. गणोजी निघून गेले. संभाजीराजांचे रक्तबंबाळ काळीज तडफडू लागले. अण्णाजी दत्तो आणि मासाहेब सोयराबाई यांच्या मुद्रा त्यांच्या डोळ्यांसमोरून हटता हटेनात. काय झालं? येसूबाई आत येऊन बराच वेळ झाला होता. त्यांना काहीच न बोलता संभाजीराजे झरोक्याशी आले. बाहेरचा मिट्ट काळोख निरखू लागले. त्या काळोखातून शुभ्र नेसूची आकृती थेट आऊंसारखी दिसणारी आपल्या रोखाने येते आहे असा त्यांना भास झाला. ते पुटपुटले, बरं झालं आज तुम्ही हयात नाही ते. पाठीशी उभ्या असलेल्या येसूबाईंच्याकडे वळून संभाजीराजांनी छातीवरची कवड्यांची माळ उतरली. ती येसूबाईंच्या हातावर ठेवीत ते केवढ्या तरी पडल्या आवाजात म्हणाले, हा मोलाचा डाग वागवायला आम्ही काबील ठरू की नाही भय वाटतं. तुम्हीच तो अधिक सांभाळाल. दिवसभर थकल्या सजल्या शृंगारपुराला काळोखी रात्र कवेत घेऊ लागली. खिन्न संभाजीराजांची पावले दुर्गाबाईंच्या सुखमहालाकडे चालली. भाग 82 समाप्त.